नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शिवसेना ठाकरे गटाला लागलेले धक्के थांबायचं नाव घेत नसून राजकीय वर्तुळातून आता आणखीन एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे। काही दिवसापूर्वीच ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत जाहीर प्रवेश केलाय। या मोठ्या फुटीमुळे ठाकरे गटाची सदस्यातील ताकद घटून केवळ 6 खासदारांवर आली आहे, तर दुसरीकडे 7 खासदार असलेल्या शिंदे गटाची संख्याबळ आता 13 वर पोहोचल्याने त्यांची ताकद आणखीनच वाढली आहे। खासदारांची या मोठ्या बंडखोरीनंतर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सचिन अहिरे यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय। ही राजकीय उलातापालत ताजी असतानाच आता शिंदे गटाकडून थेट आमदारांच्या मेगा भरतीचा दावा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी सेलेचे जिल्हा प्रमुख राजकुमार हिवरकर यांनी सोलापूर येथे आयोजित पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना एक मोठा गौप्यस्फोट केला। सचिन अहिरे यांचा पक्षप्रवेश हा तर केवळ पहिला टप्पा होता। आगामी काळात ठाकरे गटांचे आणखी 26 आमदार शिवसेना शिंदे गटात दाखल होणार आहे, असा दावाही हिवरकर यांनी केला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध समाजाचे मोठे नेते आणि लोकप्रतिनिधी शिवसेनेत येत असून येत्या काही दिवसात आणखी मोठे पक्षप्रवेश पाहायला मिळतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। या विधानामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे यांना आमदारांच्या रूपाने पुन्हा एकदा सर्वात मोठा धक्का बसणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे। विशेष म्हणजे राजकुमार हिवरकर यांच्यापूर्वीही शिवसेना शिंदे गटाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अशाच प्रकारे दावे केले आहेत। काही दिवसापूर्वीच मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यात ऑपरेशन टायगर 3.0 सुरू होणार असल्याचं त्यांनी सूचक वक्तव्य केलं होतं। तर ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता। या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या ओबीसी जिल्हा प्रमुखांनी थेट 26 आमदारांच्या पक्षप्रवेशाचा आकडा जाहीर केला होता। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा।